असं नाहीये, तरी पण आयोजक जे आहे कौतुकास्पद आयोजक आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. आयोजक आहेत भैरवनाथ 11 केलवली संघ. खूप सुरेख आयोजन, बऱ्याच टुर्नामेंट मला लाजवणारी आयोजन पाहायला मिळत आहे. भावी आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते आपल्या कर्जतचे सन्माननीय श्री नितीनजी नंदकुमारजी सावंत नितीन दादा यांच्याकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने आपल्या भेटीला आलेली ही क्रिकेटची शृंखला. अत्तरगाव टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केले घोडोली टीमने. या मॅच साठी दोन ऑफिशियल पंच लगेच मैदानात जायचं आहे. मी जितवादा आणि त्यासमोर सचिन सरांना विनंती करेल या मॅच साठी अंपायरच्या भूमिकेत जायचं आहे प्लीज. तनय अत्तरगावचा 12वा खेळाडू प्लीज, कारण ही बेस्ट बॅट्समन बॉलर मॅन ऑफ द सिरीज आहे. नंतर तुम्ही येऊन युट्यूब लाईव्ह दाखवाल, अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. तुम्ही तुमचा 12वा खेळाडू इथे उपस्थित ठेवा. आम्हाला नावं माहित करण्यासाठी पण सोपं पडतं, कारण की युट्यूब लाईव्ह आहे ही शृंखला. तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या. घोडोली टीमचा 12वा खेळाडू मी स्वतः आहे, तरी पण मी कोणाला तरी विनंती करेल की इथे वरती येऊन बसायचं आहे. विवेक असेल तर विवेकला विनंती करेल की स्टेज मध्ये येऊन बसायचं आहे. स्ट्राइक एंड वरती स्वतः कर्णधार अत्तरगाव टीमचा सज्ज झालाय बॅटिंग साठी. निवृत्ती त्या समवेत लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल, ज्याच्या बॅटिंग करत असताना या बॅट बॉलिंग चौकार षटकार आले. बॉलिंग करत असताना आजच्या दिवसातील मेडन ओव्हर ज्याच्या माध्यमातून फेकली गेली तो विशाल सज्ज झालाय. बॉलिंग एंड वरती तनय आज चांगली कामगिरी केली आहे. पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी. दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा मार जरूर खाल्ला, मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय कुणालने तनय या गोलंदाजावरती. मॅचला होती स्टार्ट. तुम्ही बघताय क्वार्टर फायनल इम्पॉर्टंट मॅच. जिंकणारा टीम पोहोचणार टॉप 4 मध्ये या शृंखलेच्या. पहिल्या इनिंगला होती सुरुवात. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस आउटसाइड ऑफ परफेक्ट यॉर्कर. निर्धाव बॉल येतोय. आज आपल्याला अंपायरच्या भूमिकेत भूमिकेत जे आपले ते खरेवलीचे सचिनजी दाभोळकर सर. सचिन सरांचं सुद्धा कौतुक करायला हवं. रखरखत्या उन्हात परफेक्ट डिसिजन या माध्यमातून पाहायला मिळाले. या वेळेला शॉर्ट पिच बॉल त्याला दिशा दिली आहे. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार का? शेवटच्या क्षणी विनयने चेंडू चांगला फील्ड केला. चांगली फेकी. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण. 2 धावेने धावफलकाचा श्री गणेश झालाय अत्तरगाव टीमचा. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 केलवलीकरांनी आयोजित केलेली ही देखणी क्रिकेटची शृंखला. 4 दिवसांच्या शृंखलेमधील दुसरा दिवस चालू आहे. दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा 92 धावा बनवल्या होत्या एका मॅच मध्ये घोडोली टीमने. त्यानंतर मोठे मोठे उच्चांक गाठले जातात. 106 रन्सचा उच्चांक गाठला केलवलीने. यावेळेला क्लासिकल ऑफ कव्हर ड्राईव्ह. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 बाउन्स आलाय निवृत्तच्या बॅट मधून. क्लासिकल चौकार. ओव्हर टू डीजे सॅमी. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर डबल आणि एक चौकार. 6 धावा स्कोर काढून लागल्यात. घोडोली टीमला शुभेच्छा देण्यात येतात. त्रिमूर्ती किराणा स्टोअरचे ओनर जितेंद्रजी पालंडे यांच्या माध्यमातून श्रीदत्त क्रिकेट संघ बी यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. 6 रन स्कोर काढते. यावेळेला पुन्हा एकदा कावकानाच्या दिशेने चांगला फटका. 1 बॉल. सुजल चेंडू फील्ड करतोय. आजच्या दिवसाचा विचार करण्यात आला तर सुजल चांगली फिल्डिंग करतोय. ज्यांच्या नावावरती ही शृंखला खेळली जाते भावी आमदार चषक 2024 चे दमदार आयोजक आणि भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आपल्या सर्वांचे लाडके. मी अंपायरला विनंती करेल 1 मिनिट मॅच स्टॉप करा. येऊ द्या दादांना आपल्या स्टेजच्या दिशेने. डीजे मास्टर गाणं वाजवायचं. आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री नितीनजी नंदकुमारजी सावंत नितीन दादा यांचं आगमन आपल्या स्टेजच्या दिशेने होत आहे. मी आयोजकांना विनंती करेल दादांना सन्मानपूर्वक स्टेज मध्ये घेऊन यायचं.
दादा यांच्या समवेत आता आपण त्यांच्या परमिशन दादा मॅच स्टार्ट करूया लगेच. ओके दादाने सांगितलं लवकर मॅच लगेच स्टार्ट करा. नितीन दादा आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचे मी भावी आमदार चषक 2024 मध्ये शब्दसमूहाने सहर्ष स्वागत करतो. जिथे मॅच रंगले क्वार्टर फायनल घोडोली विरुद्ध अत्तरगाव. हा बॉल तेज तर्रार चेंडू वाईड. अंपायरचं डिसिजन आहे वाईड. मी या समाधानजी दिसले यांना विनंती करेल की स्टेज मध्ये दादा. आपल्या सर्वांचेच लाडके भावी आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नितीन दादा यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा ट्रॉफी मध्ये. शॉर्ट बॉल पुल केला वॅकंड एरिया मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. आलेल्या सर्व पाहुण्यांचं नितीन दादाचं स्वागत करणारा दर्जेदार षटकार ओव्हर टू डीजे सॅमी. रन स्कोर कार्ड होते लागल्यात. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत केले या फलंदाज विशालच्या बॅटमधून आलेल्या दर्जेदार षटकाराने. पहिली ओव्हर अजूनही संपलेली नाहीये. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. विशाल आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करतोय अत्तरगाव टीम साठी. क्रिकेट असेल कबड्डी असेल धार्मिक कार्यक्रम असतील सर्वच कामांसाठी. म्हणूनच तर आपल्या सर्वांच्या युवकांचे लाडके झालेले आपल्या सर्वांचे लाडके नितीन दादा सावंत यांचं आगमन इथे झालंय. फुलटॉस बॉल फेकून दिलाय सरळ समोरच्या दिशेने आला. हा उत्कृष्ट A1 क्वालिटी दर्जेदार षटकार. दोन 2024 भैरवनाथ 11 केलवली संघाने आयोजित केलेली क्रिकेटची शृंखला आणि ज्यांच्या नावावरती शृंखला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खेळतोय ते आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री नितीन दादा सावंत उपजिल्हा प्रमुख यांची उपस्थिती आपल्याला लागले. त्यांच्या समवेत पंढरनाथजी राऊत साहेब माजी सभापती, त्यांच्या समवेत अविनाशजी भासे सहसंपर्क प्रमुख, त्यांच्या समवेत शैलेशजी देशमुख साहेब आणि त्यांच्या समवेत युवा नेतृत्व मयूरजी कर्णुक साहेबांचं सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचा नितीन दादा यांच्या सहकार्यांचं सहर्ष स्वागत. भावी आमदार चषक 2024 केलोलीकरांकडून तमाम आलेल्या सर्व व्यासपीठावरती बसलेल्या मान्यवरांचा पुन्हा एकदा शब्द सुमनाने साहिल यांना सहर्ष स्वागत करतो. पंढरी पवार सज्ज झालाय. काय घडलंय? चुकीचा बॉल भीमर हाईटचा चेक करायचा. थर्ड लेग अंपायर नो प्लस 4 22च्या 4 अशा 5 धावा मिळतात. पहिल्याच बॉल वरती काय घडलं तर नो प्लस 4 धावा मिळाल्या. 5 रन्सने स्कोर कडे धावा लागल्यात त्या 25. पंढरीचा हा बॉल ओव्हर फुल टॉस. प्रशांत बॉल पर्यंत पोहोचणार का? हो, चांगली फिल्डिंग. फ्रीडच्या बॉल वरती फक्त एकच धाव मिळतीये. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला कारण की 26 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. जरूर बॅटिंग दमदार आहे मात्र तुम्ही एवढ्या धावा बनवा. समोरच्या टीमला कन्सिडर करा. पत्रकार आपल्या सर्वांचे लाडके नितीनजी जाधव साहेबांचं सुद्धा या भावी आमदार चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. घोडोली टीम कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करत असताना. लोअर फुल टॉस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्याने चेंडूला चांगलं फील्ड केलंय. 1 बाउन्स एकच धाव मिळतीये. आता मात्र लगातार 2 सिंगल कन्सिडर केल्यात पंढरीने.
ज्यांच्या नावाची लहर कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये सध्या सातत्याने गाजते, ज्यांचं कार्य येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यांचं स्वागत पुन्हा एकदा षटकाराने केले का? हो, आलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरतून हा दर्जेदार षटकार. गोष्टींवरती प्रेम असणारे व्यक्तिमत्व आपल्या कर्जत खालापूर तालुक्यातील नितीनजी सावंत यावेळेला पॉइंटच्या दिशेने जिथे रोहन पांडे रनआउटची संधी आहे, बॉल कलेक्ट करणं गरजेचं होतं. कॅप्टन रिस्की धाव घेतली आहे आपल्या टीम साठी. एक रन किती इम्पॉर्टंट आहे. फलंदाज निवृत्ती दाखवतात. चांगल्या टोटलकडे जाताना प्रयत्न. आतापर्यंत 34 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. विशाल टोटल कडे जाताना आता विशाल स्ट्राइक वरती सज्ज झालाय. पंढर टू विशाल, परफेक्ट बॉल. याच बॉलची गरज आहे गोडली टीमला. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. या ओव्हर मध्ये एक षटकार एक चौकार कन्सिडर केलाय पंढरीने. शेवट चांगला करावा लागेल. सुरुवात चांगली झाली नव्हती या ओव्हरची. केटीसी लाईव्ह रायगड लाईव्ह इव्हेंट वरती तुम्ही श्रृंखला बघताय. या वेळेला बॅटच्या आउटसाइड एज लागून पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. प्रशांत बॉल वरती येईल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड धावा लागला दत्तरगाव टीमच्या 17.5च्या सरासरीने 35. काहीच दिवसांपूर्वी कबड्डीची एक भव्य दिव्य स्पर्धा नितीन दादा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली कर्जत तालुक्यामध्ये. ओळख आहे कर्जत तालुक्याची क्रिकेट या समवेत मोठी ओळख कबड्डी म्हणून. युवकांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व, युवकांना संधी देणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो आणि भावी आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात ते आपले सर्वांचे लाडके नितीन दादा यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. भावी आमदार चषक 2024 सर्वच केलोलीकरांकडून आलेल्या सर्वच मान्यवरांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. तुम्ही तुमच्या वेळातला मौल्यवान वेळ काढून आमच्यासाठी इथे उपस्थिती दाखवल्या आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी तुमच्या खूप मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर पहिली इनिंग जशी समाप्त होईल तेव्हा आपण सन्मानांकडे वळूया. मी नंतर कॅमेरामॅनला विनंती करेल की पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्सच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा. विनय गोलंदाजी मार्क वरती स्लॉग ओव्हर घेऊन सज्ज झालाय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 35 धावा खर्च केल्या त्या दोन्ही गोलंदाजाने. कमबॅक ओव्हर टाकावी लागेल विनयला. आज बॅटिंग करत असताना विनयचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याला जिथे उपस्थितीला आले सर्वच मान्यवर आपले सर्वांचे लाडके नितीन दादा सावंत, त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी पंढरीनाथजी राऊत साहेब, त्यांच्या समवेत अविनाशजी भासे साहेब, शैलेशजी देशमुख साहेब, मयूरजी चव्हाण साहेब, नितीनजी जाधव. विनयच्या पहिल्याच बॉल वरती विनयचं स्वागत केलंय दर्जेदार चौकाराने. ओव्हर टू डीजे सॅमी. पहिल्याच बॉल वरती विनयच्या चौकाराने स्वागत केलंय विशाल या बॅट्समनने. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल त्याला पाचवलं आउट ऑफ द प्लॉट. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. पहिल्या 2 मॅच मध्ये अत्तरगाव टीम एवढा आक्रमक बॅटिंग करत नव्हता. मात्र ज्यांच्या नावावरती ही ट्रॉफी खेळली जाते त्यांना माहिती आहे दादांसमोर चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि तो परफॉर्मन्स आता देत आहेत. ओपनिंगला आलेली जोडी मैदानात तक धरून उभी आहे. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 45. मोठ्या टोटल कडे वाटचाल. 3 ओव्हर्सची मॅच आहे.
3 ओव्हर मध्ये 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न, आतापर्यंत 45 पर्यंत पोहोचले आतरगाव टीम. येणारे 4 बॉल पहिल्या इनिंगचे इम्पॉर्टंट आहेत. हा बॉल ओव्हर फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळून काढला. बॉल पर्यंत हेरंब जावं लागेल जोरात लवकर. चांगली फिल्डिंग. रॉंग एंडला थ्रो आहे. जवळच्या एंडला थ्रो करायला हवा. एक एक धाव आपल्या टीम साठी वाचवायला पाहिजे. 47 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. शिवसेना युवा सेना शाखा केलवली यांच्या माध्यमातून भावी आमदार चषक तुमच्या भेटीला आला, आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. काय सामने रंगले. त्यावेळेला कॅचची संधी आहे. कॅच खालती रोहन पालांडे कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज क्रमांक 1 बाद होतोय. ओव्हर टू डीजे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये कुठपर्यंत धावसंख्या पोहोचणार. 47 वरती एक फलंदाज बाद झाला आतरगाव टीमचा. ओपनिंगची जोडीने 47 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या. नवीन फलंदाज मैदानात गेला गणेश. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग्सचे. फिनेचा हा बॉल ओव्हर फुल टॉस. कॅचची संधी आहे. कॅच मिस जज केलाय तनयाने आणि मिस जज करता असताना 4 धावा सुद्धा खर्च केल्या आपल्या टीम साठी. 4 धाव्याने स्कोर काय धावा लागल्या त्या 51. पुन्हा एकदा ओव्हर टू डीजे. बॅटिंग टीम वेस्ट आहे. ओके लीगल बॉल आहे. ओके राईट डिसिजन आहे अंपायरचा. रिव्ह्यू वेस्ट केलाय तर बॅटिंग टीमने. मात्र शेवटचे 2 बॉल बाकी होते. रिव्ह्यू घेणं तुमच्यासाठी गरजेचं होतं. 4 धावा मिळाल्या. जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा खर्च केल्यात. आधीच 47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या होत्या. 4 धाव्याने 51 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. हाफ सेंचुरी आतरगाव टीमने पूर्ण केली आहे. विनाचा शेवटचा बॉल स्लॉक मध्ये चेंडू. चांगला फटका अलोंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते कृष्णा पवार. जोपर्यंत फील्ड होईल 3 धावा धावून पूर्ण केल्या. 3 धावेने 54 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. 55 धावांचं आव्हान ठेवलं केलोलीच्या पूर्ण टीम. भैरवनाथ 11 गेलोली टीम आणि त्यांचे युवा नेतृत्व सर्वांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याची मी विनंती करतो. आणि आता आपण वळूया सन्मानांकडे. इथे आपल्या सर्वांचे लाडके नितीन दादा यांचं आगमन आपल्या स्टेज मध्ये झालंय. मी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. बहुमूल्य वेळ क्रिकेटसाठी त्यांनी या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. खऱ्या अर्थानं कर्जत खालापूरच्या विकासाचा खरा शिलेदार आदरणीय नितीनदादा सावंत या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणातून हार्दिक 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 असं स्वागत. खऱ्या अर्थानं गोर असू या गरीब असू या श्रीमंत प्रत्येकांना समान न्याय देणारे आमचे हे लाडके नेते. स्वतः आम्ही दादांना जवळून पाहिलं. खऱ्या अर्थानं आमच्या बीड गावामध्ये देखील गणेश उत्सव असताना प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेत असताना आम्ही नितीनदादा सावंत यांना पाहिलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्यानं आणि प्रत्येकांना समजून आणि प्रामाणिकपणे घेणारे आमचे आदरणीय नितीनदादा सावंत त्यांच्याच अनुषंगानं साकारलेली शृंखला आपण पाहतोय. आदरणीय नितीनदादा सावंत भावी आमदार चषक 2024 चा हा रणसंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर टू साहिल. मी अक्षयजी दिसले आणि समाधानजी मारुती दिसले. आपल्या सर्वांचे लाडके पत्रकार यांच्या हस्ते मान्य श्री नितीन दादा. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो अगदी लाखालाही
मागे चालेल असं आयोजन केवळ 30,000चं कॅश प्राइज आहे स्पर्धेसाठी महाविजेत्यासाठी, परंतु आयोजनाकडे आपण पाहत असताना तब्बल मोठ्या आयोजनाला देखील लाजवेल असं हे भावी आमदार चषक 2024चं दमदार आयोजन आपण पाहतोय. मी पूर्ण टीमला केलोईच्या पूर्ण संघाला विनंती करेन दादांचं आपण स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल आणि त्यांच्या समवेत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे युवा शिलेदार आणि ज्यांच्याकडे आपण भावी आमदार म्हणून बघतोय त्यांचं सहर्ष स्वागत आणि सन्मान करत असताना पूर्ण केलोईचा हा संघ एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सर्वांचे लाडके नितीनदादा यांच्यासाठी. त्यानंतर मी विनंती करेन पंढरनाथजी राऊत साहेबांचं स्वागत आपण करायचंय. अंकुश मराठे आणि त्यांच्या समवेत किरण डिसले यांच्या हस्ते धीरजजी डिसले यांच्या हस्ते आपण पंढरनाथजी राऊत साहेबांचं स्वागत करूया. माजी सभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. आणि आता आपण बघतोय फोटोसाठी बाळू पवार दादांचा खंबीर पाठीराखा म्हणून निष्ठावंत पाठीराखा सागरजी दिसले. मी धीरज दिसले आणि अंकुश मराठे यांच्या हस्ते पंढरनाथजी राऊत साहेबांचं स्वागत. मी राऊत साहेबांना विनंती करेल की त्यांच्या स्वागताचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शॉल भगवी शाळ शिवसेनेचा प्रतीक भगवी शाळ. त्यानंतर अविनाशजी बासे साहेबांचं सहसंपर्क प्रमुख शिवसेना यांचा स्वागत करण्याची विनंती. मी अशोकजी दिसले यांना विनंती करेल आणि अमोल दिसले यांना विनंती करेल की अविनाशजी बासे साहेबांचं सहर्ष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर नितीनजी जाधव साहेबांचं आपण स्वागत करूया. मी संकेत दिसले त्यांच्या समवेत अभि दिसले यांना विनंती करेल. अभि हडप यांचं स्वागत करण्याची विनंती. मी नितीन दादांचा नितीनजी जाधव साहेबांचं स्वागत करण्याची विनंती. मी अभि हडप आणि त्यांच्या समवेत संकेत यांना विनंती करेल. त्यानंतर शैलेशजी देशमुख साहेबांचं स्वागत करण्याची विनंती. मी केलोईच्या टीम अक्षदा यांना विनंती करेल. समाधान दा यांना विनंती करेल. त्यानंतर मयूरजी कर्णुक यांचं स्वागत करण्याची विनंती. एकच मिनिट फक्त अंपायर मॅच स्टार्ट करण्याच्या आधी एकच सन्मान राहिलाय. मयूरजी कर्णुक साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. बॅटिंग एंड वरती कुणाल, नॉन स्ट्राइक एंड वरती रोहन पलांडे आणि मयूर कर्णुक यांचं स्वागत करतील रमाकांतजी दिसले आणि अभिजी दिसले. आणि त्यासमोर ऋषी यांना विनंती करेन की मयूर कर्णुक यांचं स्वागत करायचंय. नितीन दादा आणि यांचे सहकारी तुम्ही वेळातला वेळ आमच्यासाठी काढून या ट्रॉफीची शोभा वाढवली, त्या शृंखलेची शोभा वाढवल्यात. खऱ्या अर्थाने भावी आमदार चषक 2024 ज्यांच्या नावावरती आम्ही खेळवतोय आपल्या सर्वांचे लाडके नितीन दादा, तुम्ही आलात तुमच्या वेळातला वेळ काढून आमच्यासाठी. त्यासाठी पूर्ण केलोलीकर आणि पूर्ण भैरवनाथ 11 क्रिकेट संघ केलोली या सर्वांतर्फे तुमचे सहर्ष आभार व्यक्त करतो. मॅच स्टार्ट करायची अंपायर लगेच. विशाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. धावा चेस करायच्या आहेत त्या 55, 18 बॉल 55. पॉवर प्लेचं षटक घेऊन विशाल, पहिला बॉल विशालचा
चेंडू हवेत त्या पॉइंटचे क्षेत्ररक्षक इच्छुक आहे आणि झेल ड्रॉप केलाय कोणाचा घोडलीचा विस्फोटक फलंदाज याच्या नावाने ही टीम ओळखली जाते कुणाल पिंगलेला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली रोहन पालांडे मागच्या मॅचचा हिरो 6 बॉल मध्ये 32 पुन्हा एकदा 30 इनिंग्स पेश करावी लागेल आपल्या टीम साठी विशालचा हा शॉर्ट बॉल फुल परफेक्ट प्लेसमेंट वन बाउंस चेंडू सीमा रेषा पार आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार लाडके नितीन दादा यांच्या इथून पदार्पण होत तुम्ही वेळातला वेळ काढून इथे आम्हाला उपस्थिती दाखवली या ट्रॉफी साठी त्यासाठी तुमच्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो पूर्ण केलोली टीम कडून आणि त्याला आलेले त्यांच्या समोर आले सर्व सहकारी त्यांच्या सर्वांचा सुद्धा सहज आभार पहिला चौकार संघर्षाचा रोहनच्या बॅटमधून आलाय या वेळेला वाईट बॉल चौकारानंतर वाईट बॉल पहिल्या 2 बॉलवर त्याचा धावा आल्या त्या घोडले टीम साठी 6 आपले सर्वच मान्यवर इथून पदार्पण घेतात इथून रजा घेतात ही मॅच जिंकायची असेल घोडली टीमला तर या बॅट्समनचं खेळणं गरजेचं आहे ज्या लय मध्ये आजच्या दिवसामध्ये आहेत दोन्ही फलंदाज विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे शॉर्ट बॉल पुल केलाय पुल ठरलाय सक्सेसफुल आलाय पुन्हा एकदा वन बाउन्स चौकार पंचावन्न धावा चेस करत असताना पहिल्याच 3 बॉल वरती 10 धावा बनवल्यात घोडली टीमने संघर्ष आम्ही सुद्धा करू शकतो आणि तो संघर्ष करण्याची सुरुवात रोहन पालांडेच्या बॅट मधून चालू झाली आहे 2 लगातारचे चौकार ज्याने दुसऱ्या राऊंडच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकले तोच फलंदाज लगातार 2 चौकार खेचतोय ज्या प्रकारे तो मॅच सोडून गेला होता मैदानातून त्याच प्रकारची सुरुवात पुन्हा एकदा त्याने केली आहे फुल टॉस बॉल बॅट वरती पूर्णतः घेता आला नाहीये टाइम करता आला नाहीये कावकॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला 1 धाव धावून पूर्ण होईल एका धावेने 11 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात अजूनही 44 धावांची गरज आहे चेंडू बाकी आहेत ते 14 बॉल 44 कोणतंच टोटल सेफ नाहीये या मैदानावर चेंडू ट्रॅव्हल होतोय कोणत्याही दिशेला या वेळेला बॅटची आउटसाइड एज फलंदाज बाद स्वतः कर्णधार टीमचा कुणाल तंबूत परततोय पहिली विकेट जाते घोडली टीम साठी पुन्हा एकदा संधी मिळते या बॉल वरती चौकार षटकार येणं गरजेचं आहे कारण जर चौकार षटकार आला तर समीकरण 20 च्या आत मध्ये जाऊन पोहोचेल नाहीतर मग 20 च्या वरती धावा तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये बनवाव्या लागतील अशा वेळेला बॅटिंग साठी गेलाय 1 डाऊनच्या भूमिकेत विनय पहिल्या मॅचचा हिरो विनय
13 बॉल 44 धावा, 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. हॅलो रमाकांत दिसले. एका धावेने स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत. त्या 43 12 बॉल 43 धावांची गरज. अत्तरगाव टीम पहिले बॅटिंग करत असताना काय फलंदाजी केली त्यांच्या ओपनिंगच्या जोडीने. दोघांनी स्कोर कार्ड धावा लावल्या 47. त्यानंतर आलेला फलंदाज 2 बॉल मध्ये 7 धावा बनवल्या आपल्या टीम साठी. 54 धावेपर्यंत पोहोचला. 55चं टार्गेट ठेवलं. विनय ज्या प्रकारची बॅटिंग त्याने पहिल्या मॅच मध्ये केली होती आणि ज्या प्रकारची बॅटिंग रोहनने दुसऱ्या मॅच मध्ये केली होती, 5 बॉल मध्ये 5 षटकार डोकले होते, ती बॅटिंग आठवावी लागेल. नवीन बॉलर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा ओव्हर घेऊन सज्ज झालाय सचिन. आज सचिन आणि नितीनने जी गोलंदाजी केली ना अत्तरगाव टीम साठी, त्यांच्या पत्त्यावरती पडले. दोन्ही सामने त्या दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून जिंकून नेण्यात आले होते. निर्णायक मॅच मध्ये बॅटिंग जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. कॅप्टन इनिंग पेश केली. निवृत्ती आज सकाळपासून उत्कृष्ट झेल 2 झेल जे त्यांनी घेतले दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळाले. त्या माध्यमातून क्वार्टर फायनल पोहोचला आज टीम. 12 बॉल 43. विनय सचिन टू विनय असं समीकरण मैदानात आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. त्याला खणून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. थोडीशी मिसफिल्ड. रन ऑफर करत नाहीये रोहन. स्वतःवरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न रोहनचा. 11 बॉल मध्ये 42 म्हणजे 11 बॉल मध्ये 7 षटकार ठोकायचे आहेत. 11 बॉल मध्ये 7 षटकार. निर्णायक मॅच आहे. जिंकलात तर तुम्हाला एक ट्रॉफीवरती नाव कोरता येईल आणि त्यासाठी प्रयत्न स्वतःवरती विश्वास दाखवून स्ट्राईक ठेवली आहे रोहन पलांडे. श्रीदत्त क्रिकेट संघ बी अष्टबैल खेळाडू. सचिनचा सामना करेल रोहन. या वेळेला निर्धाव चेंडू आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल तो अत्तरगाव टीमला. असं वाटलं होतं ज्या 2 मॅचेस जिंकून घोडलेली टीम आलाय त्यांच्या समोर अशा प्रकारची बॅटिंग अत्तरगाव टीमची होणार नाही. मात्र क्रिकेट मध्ये काहीही घडू शकतं. पहिल्या 2 मॅच मध्ये फील्ड बॉलिंग एंड वरती जिंकल्या. या मॅच मध्ये बॅटिंग चांगली झाली आहे. बघूया काय घडतंय. 10 बॉल मध्ये 42. पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नादामध्ये अलोंग द कार्पेट चेंडू लेग साइडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकदा धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी. यष्टीरक्षक चुकलाय. कलेक्ट करायला हवा होता हा थ्रो. 2 धावेने स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 15. 9 बॉल 40. 9 चेंडू 6 षटकार 1 चौकार किंवा 7 षटकार ठोकायचे आहेत. या 3 बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे. 2 तरी षटकार ठोकावे लागतील मॅच लाईव्ह ठेवायची असेल तर. या आधी 25 धावा चेस करत असताना जामरुकच्या मैदानावरती विनयने 4 षटकार ठोकले होते. तोच विनय नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. यावेळेला लोअर फुल टॉस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषा पार. रोहनच्या बॅट मधून आला हा संघर्षाचा षटकार. ओव्हर टू डीजे सॅमी. दाखवला स्ट्राइक रोटेट करून पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राइक घेतली. सेकंड रन रिस्की रन घेऊन 21 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. अजूनही 34 धावांची गरज आहे. हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहे त्या मॅच मध्ये.
समोर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमा रेषा पार, वन बाउन्स आलाय रोहनच्या बॅट मधून, पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. स्कोर काढवते लागल्यात. येणारे 7 बॉल 30 रनची गरज. 7 बॉल मध्ये 30 धावा. या बॉल वर ते मॅच लाईव्ह ठेवायची असेल तर एखादा षटकार चौकार खिचावा लागेल. घोडोली टीमचे प्रेक्षक नजरा लागल्यात रोहन पलांडेच्या बॅटिंग कडे. काय करणार रोहन, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार की अटेम्प्ट करणार षटकार चौकाराचा. सचिन चौकार षटकाराचा मार केला, थोडासा प्रेशर मध्ये अशा वेळेला कशी गोलंदाजी करणार ते बघणं गरजेचं आहे आपल्या टीम साठी. सचिनचा हा बॉल लोवर फुल टॉस इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. रोहन पलांडेच्या बॅट मधून अप्रतिम A1 क्वालिटीचा षटकार. ओव्हर टू डीजे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना मैदानात रंगलाय. 6 बॉल 24 रन. 6 बॉल मध्ये 24 बनवल्या तर एचडीसीसी क्रिकेट संघ बी घोडोली टीम पोहोचणार टॉप 4 मध्ये. आणि जर रोखल्या तर अत्तरगाव टीम पोहोचणार टॉप 4 मध्ये. 6 बॉल 4 षटकार. 6 बॉल मध्ये 24 या आधी जामरुकच्या मैदानावरती बनवल्यात. बॅट्समन तोच आहे, विन आहे. पुन्हा एकदा विश्वास दाखवणार का स्वतःवरती. 6 बॉल 24. जेव्हा 12 बॉल 43 सामना रंगला होता असं वाटलं नव्हतं अत्तरगाव संघाला की सामना एवढा रंगेल. मात्र आता त्यांच्या सुद्धा खेळाडूंवरती तो प्रेशर पाहायला मिळतोय. तो मानसिक प्रेशर पुन्हा एकदा निर्माण केला रोहन पलांडेच्या बॅटिंग मधून. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार रोहनच्या बॅट मधून आलेत. नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. मात्र संघर्ष चालू आहे. 55 धावा चेस करायचे होते 18 बॉल मध्ये. आता 6 मध्ये बनवायचे 24. 31 रन स्कोर काढू ते लागल्यात. सुरुवात या ओव्हरची होणं चांगली होणं गरजेचं आहे. मात्र आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीचा स्टार अत्तरगाव टीमचा नितीन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 6 बॉल 24 धावांची गरज. पहिलाच बॉल स्लोअर बॉल. पाच बॉल मध्ये 24 रन. एक धाव एका धावेने स्कोर कडे धावा लागला त्या 32. 4 बॉल 23 धावांची गरज. 4 बॉल मध्ये 4 षटकारांची गरज आहे घोडोली टीमला. चार बॉल 23 धावांची गरज. सागरजी दिसले यांच्याकडून 4 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मिस टाइम केलाय जर चौकार जरूर आलाय. चौकारच्या सहाय्याने आता मात्र स्कोर कमी धावा लागतील त्या 36. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. काहीही घडू शकतं. एखादी एक्स्ट्रा रन आली, पुन्हा एकदा षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा लाईव्ह राहू शकते. मात्र अशा वेळेला कशा प्रकारची गोलंदाजी नितीन करणार याच्याकडे लक्ष लागले तर टीमच्या पाठीराख्यांना आणि त्यांच्या सर्वच गावकऱ्यांचं जे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच बघतायत रायगड लाईव्ह इव्हेंट वरती. नावंडीचे शाखा प्रमुख शरदजी हडप यांचा सहर्ष स्वागत. भावी आमदार चषक 2024 केळवलीकरांच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आलेली क्रिकेटची दमदार शृंखला. फक्त 30,000ची ही शृंखला आहे. प्राइस कडे लक्ष न देता जर तुम्ही आयोजनाकडे लक्ष दिलं असं वाटेल का 1 लाखाची स्पर्धा आहे की काय. खूप साऱ्या टुर्नामेंट्सला लाजवणारी
हे आयोजन दमदार आयोजन पाहायला मिळालं. कुछ तो अलग अशी केलोली कलरची झलक तुम्हाला मैदानात पाहायला मिळते. लोअर फुलटॉस आणि जो सिंगल डबलचा शॉट अत्तरगाव टीमला अपेक्षित होता तो आलाय आणि मॅच आता त्या घोडलीच्या रेंज पासून गेली, थोडी दूर गेली. 2 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. या ओव्हरची सुरुवात ज्या प्रकारे नितीनने केली, 2 चेंडू मध्ये पहिले एकच धाव खर्च केली, तिथून बॅकफुटला टाकला घोडली टीमला. आता 2 बॉल मध्ये 18 रनची गरज, 37 रन स्कोर कार्ड होते लागला. चांगला संघर्ष झाला. फक्त 2 लिगल बॉल टाकायचे होते अत्तरगाव टीमला आणि त्यांच्या ऑपोजिट मध्ये एखादा नो बॉल वगैरे येणार का घोडली टीमचे समर्थक अपेक्षित आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय, थोडासा लेट जरूर आलाय मात्र थेट आलाय विनयच्या बॅट मधून हा षटकार. त्या धावाच्या विनयने 43 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 1 बॉल 12 रनची गरज आणि ज्या 6 धावा एक्स्ट्रा आहेत ना, ज्या 2 बॉल वरती शेवटच्या विनयच्या ओव्हर मध्ये धावा आलेल्या, मिस जस्ट तनयने केला कॅल्क्युलेशन एरर, त्या 7 धावा ज्या एक्स्ट्रा गेल्या त्या 6 धावा तुम्हाला आता बॅटिंग करत असताना डोईजट ठरल्यात. त्या कॅच जर तुम्ही घेतला असता तर 7 धावा झाल्या नसत्या आणि कदाचित 1 बॉल 6 सामना तुम्ही जिंकू सुद्धा शकला असता. 1 बॉल 12 रनची गरज. स्ट्राइक एंड वरती विनय. लोअर फुलटॉस दिशा दिले, चेंडू सी मारेशा पार, चौकार. चौकाराने एंड केल्या. चांगला